हॅलो, बघा आपण लॉज ऑफ इंडायसेस 1, 2, 3 रूल्स मी सांगितले होते. आज मी 4th रूल सांगते, मीन्स 4th लॉ इंडायसेसचा सांगते. ठीक आहे, तर 4th लॉ काय आहे? सपोज a raised to n raised to n मीन्स हा काय आहे? a raised to n. लॉ काय सांगतो? सपोज आपल्याकडे एक नंबर आहे, इंटिजर आहे, त्याला काहीतरी पॉवर आहे आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटला अजून एक पॉवर दिलेली आहे, तर ह्या दोन पॉवर्सची मल्टिप्लिकेशन होत असते. आपण विथ एक्झाम्पल समजूया. सपोज मी लिहिलं इथे 3 चा स्क्वेअर दॅट इज 3 raised to 2 आणि होल ब्रॅकेट raised to 5. तर काय करायचंय? हा जो नंबर आहे हा ऍज इट इज ठेवायचा आहे आणि ह्या ज्या दोन पॉवर्स आहेत यांची काय करायची आहे? मल्टिप्लिकेशन. मीन्स इट इज 2 into 5. So what we'll get? 3 raised to 2 5s are 10. Means 3 ला किती वेळेस मल्टिप्लाय करायचे? 10 टाइम्स. सपोज अजून एक एक्झाम्पल बघूया. 5 raised to सपोज इथे 3 लिहिला आणि दिस raised to इथे सपोज 4 लिहिला. तर काय करतो आपण ह्या केसमध्ये? 5 असाच्या असा ठेवायचा, जो बेस नंबर आहे आपला तो असाच ठेवायचा आहे आणि ह्या पॉवर्सची काय करायची आहे? आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर काय होणार आहे? 5 आणि 4 3s are 12. मीन्स द आन्सर इज 5 raised to 12. तर 5 किती वेळेस मल्टिप्लाय करायचा आहे? 12 टाइम्स.